नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आपल्याकडे एक म्हण आहे की विरोधक म्हणजे असे काही ते चाल खेळतो की आपण खूप प्रत्यक्ष स्वतः त्याच्या जाळ्यामध्ये जाऊन अडकतो, किंवा जो शिकारी आहे तोच कशा पद्धतीनं स्वतः शिकार होऊन बसतो असं पण म्हटलं जातं. आत्ता संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधींनी जो फुकट आपण होऊन एक काय म्हणते त्याला कोलीत हातात दिलं सत्ताधाऱ्यांच्या, आणि तिथे मोदी सारखा उत्कृष्ट वक्ता यांच्या भाषेत नट जुमलेबाजी काय वाटेल ते आरोप करा, पण जर तुम्ही त्याला इतका उसळून एखादा चेंडू दिला असेल तर तो षटकार मारण्याची संधी काही सोडत नाही. लोकसभेत कोंडी केली, प्रत्यक्ष दरवाजावर बसून राहिले, महिला खासदारांनी त्यांच्या आसनाभोवती घेराव घातला, सगळी नाटकं केली. त्याचा परिणाम काय निघाला? राज्यसभेमध्ये येऊन 97 मिनिट, 1.5 तास जवळपास ज्या पद्धतीने मोदींनी शांतपणे टोलेबाजी केली आणि त्याच्यातून इतकं सगळं ह्यांना धुवून काढलं की ह्यांना अपेक्षितही नव्हते असे सगळे मुद्देवरती आले. किंवा ह्यांनी एका पुस्तकाचा काय संदर्भ द्यावा, निशिकांत दुबे सारख्यांनी 6 पुस्तकं नेहरू गांधी घराण्याच्या विरोधातले आणून त्याच्या नावानं ही सगळी चर्चा फुकट वरती आणा. एक मी तुम्हाला जुना प्रसंग सांगतो. शेतकरी चळवळीतले आमचे नेते आदरणीय शरद जोशी यांचे एक नातेवाईक त्या गिरणी कामगारांच्या त्या सगळ्या गिरण्यांच्या ह्याच्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी होते. दत्ता सामंतांचा संप चालू होता. तो संप दीर्घकाळ लांबला, गिरण्या बंद पडल्या. एका खासगी कार्यक्रमामध्ये त्यांना भेटल्याच्यानंतर ते म्हणले की तुमचे हे सगळे मालक लोक जे आहेत ते परेशान झाले असतील की एवढं सगळ्या गिरण्या बंद पडल्या, सगळं ठप्प झालेले. ते म्हणले वेडे काय तुम्ही, सगळे गिरणी मालक उलट खुश आहेत की ह्या निमित्ताने गिरण्या बंद पडल्या, त्यांनाही गिरण्या चालवायच्याच नव्हत्या, त्यांना त्या जमिनी विकायच्या आहेत. अक्षरशः तसंच घडलं. गिरणी कामगारांच्या संपाचं जे व्हायचं ते झालं. देशोधडीला लागले. त्या जीवावर निवडून आलेले खासदार दत्ता सामंत यांची नंतर हत्या झाली. त्या अंतर्गत सगळ्या राजकारणामध्ये चळवळ सगळी संपली. मालकांनी त्या जमिनी विकून टाकल्या, ज्याला सोन्याचा भाव आला होता. आपले कारखाने ते सकृत गिरण्या दुसरीकडे हलवल्या. त्यांची अपेक्षा होती की या गिरण्या बंद पडाव्या. मैं चाहता भी यही था वो बेवफा निकले, उसे समझने का कोई तो सिलसिला नहीं. भारतीय जनता पक्षाची ही इच्छाच होती की आपण देशद्रोही कसे आहोत, आपण शिखांच्या विरोधातले कसे आहोत हे स्वतः काँग्रेसने सिद्ध करावं. गलवान खोऱ्या बाबतीत मनोज नरवणे यांच्या पुस्तकातला अतिशय म्हणजे काय म्हणता येईल अर्धवट संदर्भ, अर्धवटे नव्हता खरं तर राहुल गांधींना पूर्ण बोल दिला असता तर राहुल गांधी अजून उघडे झाले असते. तो जो पॅराग्राफ किंवा जो काही भाग त्या पुस्तकातल्या दिले त्याच्यामध्ये स्वतः त्याच्या शेवटी प्रत्यक्षात लेखकांनी सुद्धा मोदीवरती टीका केलेली होती. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अतिशय ठाम अशी भूमिका घेतली, मनोज नरवणे सारखा सैन्याधिकारी, सैन्य प्रमुख हा जाणीवपूर्वक हा व्यक्ती जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने बोलतो आहे, वक्तव्य करतो आहे, उलट ते सगळं सरकारने स्वातंत्र्य कसं दिलेलं तुम्ही तुमचा निर्णय घ्या हे असताना ह्यांनी त्याचा चूक अर्थ लावला आणि त्याच्यानंतर जे काय घडलं ते काय पुन्हा बोलायची काही गरज नाही. म्हणजे ह्यांनी फुकट आपण होऊन त्यांच्या म्हणजे एक कोलीत त्यांच्या हातामध्ये दिलं. म्हणजे तुम्ही एकतर शिखांच्या विरोधात बोलले, आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ आधीच केलेला आहे. जो काँग्रेसचा मुख्यमंत्री शहीद झाला त्या मुख्यमंत्र्याच्या नातवाला तुम्ही जर गद्दार म्हणणार असाल तर तुम्ही ज्या शिखांच्या विरोधामध्ये इतकं सगळं तुमची प्रतिमा तयार झालेली होती 84च्या दंगलीनंतर, त्या हत्याकांडानंतर, नरसंहारानंतर, आता त्या आम आदमी पक्षानं तुमची सत्ता हिरावून घेतलेली, जे एक महत्वाचं राज्य होतं काँग्रेसच्या हातातलं त्यातल्या त्यात मध्यम आकाराचं, ते गेलं. म्हणजे आता तिथं एक तर सध्या जे आहे ते आपवाले आणि त्याच्या विरोधामध्ये मग अकाली दल किंवा भाजपवाले येतील. काँग्रेस गेली ना त्याच्यातून सगळ्यात. म्हणजे ते तुम्ही फुकट त्यांना गद्दार म्हणून एक कोलीत हातामध्ये दिलं. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष संसदेमध्ये तुम्ही बोलत असताना चीनच्या बाजूने तुमची वक्तव्य कशी आहे, तुम्ही स्वतः देशद्रोही तुमचीच प्रतिमा करून घेतली. अजून राहिली सायली गोष्ट, ज्या पद्धतीने तुम्ही त्या पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घातलेला होता, आसनाला घेराव घातलेला होता, त्या सगळ्या याचा उपयोग करून घेऊन मोदी तेरी कबर खुदेगी अशी घोषणा तुम्ही देतात. पण 140 कोटी लोकांचे मला आशीर्वाद आहेत, माता बहिणींचे कवच माझ्या भोवती आहे आणि माझी कबर तुम्ही कसं काय खाऊ शकता, तुम्हाला खंताच येणार. झालं.
एक मुद्दा तर आम्ही अक्षरशः मोदी पंतप्रधान झाले, त्यांनी शपथ घेतली, संसदेमध्ये प्रवेश करताना त्यांनी पूर्णपणे त्यांनी डोकं जमिनीवरती टेकवलं आणि त्या संविधानाचं कसं त्यांना महत्व आहे, देवासारखं त्यांनी संविधान कसं म्हणतात अशी एक प्रतिमा स्वतःची तयार केली. बाहेरचे भाषणं सोडा, मी तुम्हाला आजही विशेषतः जे विरोधक आहेत ना त्यांना असं आव्हान करतो की त्यांनी आत्ताही मोदींचं कुठलंही संसदेतलं भाषण तुम्ही काढून बघा, ते फक्त संसदेपुरतं भाषणच नाही. मोदी कायमस्वरूपी आपण 140 कोटी आपल्या जनतेच्या समोर आपल्या पक्षाचा, ध्येय धोरणाचा, आपल्या सगळ्या वैचारिक ह्याचा प्रचार करतायत, ते समोर मांडतायत, एका अर्थाने त्याचं मार्केटिंग करतायत. म्हणजे ही जी टीका करायला लागली ती संधी स्वतः यांनीच मोदीला उपलब्ध करून दिलेली आहे. मोदींनी त्याचा फायदा घेतला, एवढीच फक्त गोष्ट आहे. 2014 पासून आता 12 वर्ष व्हायला लागलेत मोदींच्या कारकिर्दीला. सगळी भाषणं तुम्ही तपासून पहा, प्रत्येक गोष्टीची ती संधी घेत आहे आणि त्याचा फायदा करून घेत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संसदेचं हत्यार वापरून ज्या गोष्टी तुम्हाला एरवी सर्वसामान्य म्हणजे जे NGO असतात, सामाजिक कार्यकर्ते असतात, विषय उचलायचे असतात, त्या सगळ्यांसाठी आंदोलन करणे, रस्ता रोको करणे, हे बाकीचे सगळे उपोषण करणे, लाक्षणिक उपोषण करणे, आमरण उपोषण करणे, हे सगळे मार्ग खुले आहेत. पण ह्याच्याशिवाय तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष निवडून येता, संसदीय चौकटीमध्ये जेव्हा येता, तेव्हा तुमच्या हातामध्ये एक दुसरं शस्त्र आलेलं आहे. त्याच्या आधारानं तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये लढायचं असतं. त्याच्या आधारे तुम्ही तुमच्या मतदारांपर्यंत संदेश द्यायचा असतो. तिथे जर तुम्ही त्यांच्या आसनाला घेराव घालणे, त्याच्या पायऱ्यावरती बसून राहणे, टेबलावर चढणे, त्याच्यानंतर ते कागद फिरकावणे, ह्या गोष्टी तिथं करायची गरजच नाही ना. आणि एक तर मुद्दा तुम्ही अजूनही तपासून पहा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कुठलंही तुम्ही अधिवेशन घ्या, ज्या ज्या अधिवेशनामध्ये गोंधळ झालेला आहे, ज्या ज्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी सभात्याग, आताही झालं, मोदी राज्यसभेमध्ये भाषण करायला लागले, उत्तर द्यायला लागले आणि गेले निघून. त्याच्यातल्या खडगेवरती तर आम्ही आधी पण टिप्पणी केली होती. खडगे उभं राहून बोलत असताना मोदींनी त्यांची मजा घेतली. इतकं वय झाले तुमचं, उभं राहून कशाला घोषणा देता? आम्ही जी सभापतींना विनंती आहे की त्यांनी यांना बसून घोषणा देण्याची परवानगी. म्हणजे तुमचं इतकं हसं खेळणं केलं. अजून एक मुद्दा, हसायची गोष्ट म्हणजे यांचे जे समर्थक आहेत बाहेर बसलेले सोशल मीडियातले राजकीय कार्यकर्त्यांचा मुद्दा वेगळा. आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की त्यांचा 24 तासाचा धंदा चाललाय. एकानं तर असं लिहिलं, आता ह्याच्यावर काय हसावं काय मला कळेना, की ज्याची स्वतःची पदवी खोटी आहे तो खऱ्या पुस्तकांना कसा भितो आहे. इथे मोदी होती टीका मोदींच्या डिग्र्यावर. असं आपण समजूयात की मोदीची डिग्री खोटी आहे, मोदी काहीतरी 4वी 10वी पास आहे, साक्षर आहेत यांच्या भाषेत. पुढचा मुद्दा, तुम्ही फुकट कशाला उचललात की पुस्तकांना भीतो? पुस्तक आलंच नाही ना. मनोज नरवणे यांचं पुस्तक जर छापल्या गेलेलं असतं तर त्याचे संदर्भ घ्या, तर तुम्ही फुकट होऊन त्यांच्या हातामध्ये हा एक म्हणलं ना लूज बॉल म्हणतो किंवा उसळलेला चेंडू म्हणतो, दिल्याच्या नंतर पुस्तक आलेलं नाहीये, पुस्तक उपलब्ध नाहीये. संसदेच्या एका साध्या नियमाचा ह्यांनी फायदा घेतला की तुम्हाला कुठल्याही न आलेल्या, अनप्रिंटेड, पब्लिश न झालेल्या, प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा संदर्भ संसदेमध्ये घेता येणार नाही, किंवा तुम्हाला कुठल्याही तुमचं जे काही सांगायचे त्याचा सोर्स काय तो ऑथेंटिकेट करावा लागेल, प्रमाणित करावा लागेल. ही प्रत्येक संसदेच्या सदस्याची जबाबदारी. तर तुम्ही LOP म्हणजे विरोधी पक्ष नेते पदावरती बसलेले आहात, त्याच्यामुळे तुम्ही ज्या पुस्तकाचा संदर्भ घ्यायला लागला ते पुस्तक जर प्रकाशित झालेलं नसेल तर पहिलंच तुमचे म्हणजे खरं तर त्याच्यातला जो कंटेंट आहे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. क्षुल्लक एखाद्या मुद्द्यावरून तुम्ही एखादी केस रिजेक्ट व्हावी तशा पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यावरची ही सगळी उसंतवाणी. विरोधींना चोख देऊन उत्तर केले निरुत्तर मोदींनी ते. उभ्याने गोंधळ देऊन घोषणा तर्काचा ठणाणा चाललेला. एक मुद्दा केली चिरफाड उतरे थोबाड काँग्रेसींची. संसदेची करू ती शाहीन बाग घेरावची आग धगधगे. महिला सांसद केले त्यांना पुढे विवेकाचे मढे खांद्यावरी. मोदींनी घेऊन कडक खबर खोदली कबर विरोधींची. कांत आरोपांचे झाले बुमरँग विरोधींची गँग बावचळे.
जे आरोप विरोधकांनी केलेले होते ते अशा पद्धतीनं त्यांच्यावरती उलट आहेत. मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. शाहीन बाग प्रकरणात सीएए एनआरसी वरती जी बोंब केली होती, त्या सगळ्या म्हाताऱ्या बायकांना समोर बसवलेलं होतं आणि कोरोनाच्या निमित्त करून जेव्हा ते आंदोलन उठवलं गेलं, काय त्याचे हाल येत असतो मी बघा. कृषीच्या कायद्यांच्या संदर्भात जे तिथं प्रत्यक्ष बसले होते आंदोलन करत, बाकीच्यांबरोबर योगेंद्र यादव सारखे हे सगळे लेब्रांडू, आज त्यांनी लेख लिहिलेला आहे, हे सगळे करार शेतीच्या विरोधामध्ये कसे आहेत. अरे मग त्या शेतीच्या कृषी कायद्यामध्ये काय होतं, काय म्हणजे काळ कसा सूड उगवतो बघा. हे सगळे योगेंद्र यादव सारखे लोक जेव्हा आज कृषी कराराच्या वरती बोलताना, लेख लिहिताना मी बघतोय, ह्यांनी स्वतः ह्यांचं जे पाप होतं 6 वर्षापूर्वीचं कृषी आंदोलनामध्ये, दिल्लीचं त्या 1 वर्षभर दिल्लीचे रस्ते ठप्प करून ठेवायचं, ते कसं ह्यांचं यांना होतं. सत्ताधारी तर सत्ताधारी आहेत, त्यांना सत्तेचे सगळे फायदे मिळत आहेत आणि त्यांची सत्ता 12 वर्ष झाली तिथे ठाम बसून येते. अरे दिल्लीचं 16 अगदी गल्लीत महानगरपालिका, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदचं मतदान चालू आहे. त्या सगळ्या निवडणुका त्यांनी हाती मारलेल्या आहेत. आत्ताची परिस्थिती अशी आहे, जिल्हा परिषदमध्ये तर कितीतरी ठिकाणी प्रत्यक्ष समोर उमेदवारच नाहीत लढायला. 3-4, 2-3, 3-4, 3-4 असे उमेदवार आहेत. सत्ताधाऱ्यांनी फुकट एक शस्त्र म्हणलं ना, त्यांनी बुमरँग ते जे फेकायला गेले ते त्यांच्यावरतीच उलटलं, त्यांचंच हास्य झालेलं आणि त्याचा फायदा उलट सत्ताधारी जास्त चांगल्या पद्धतीने घेतले. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज NLG News.